आजच्या मराठीच्या बिग बॉस बघून तुम्हाला सुद्धा अनुश्रीला बघून भावनिक फिलिंग आली असेल, की यार बिचारीचं लेटर वाचू दिलं नाही, किती रडारड करत होती, बिचारी किती भीक मागत होती, किती दया मागत होती, का बरं संस्कृतीनं असं वगैरे केलं आणि बिचारीसोबत किती काही यार वाईट झाला यार. तिला किती दिवसापासून ती आईची आठवण वगैरे करत होती, आई आई करत होती. प्लीज यार, पण तिला खरंच असं म्हणजे छी यार बिचारी किती असं तुमच्या मनामध्ये सुद्धा असं वाटत असेल ना तिच्याबद्दल भावनिक भावना, की हो यार अनुश्री किती चांगली आहे. परंतु अनुश्री सारखी प्लेयर एकदम स्मार्ट प्लेयर आहे. तिथं तिला माहित आहे कुठं काय करायचं, कुठं काय बोलायचं, कसं स्ट्रॅटेजी प्लॅन करायचं आणि कसं महाराष्ट्राला सुद्धा भुलवायचं आपल्या गेम प्लॅनमध्ये. तिला एक्झॅक्टली एक-एक गोष्ट माहीत असते आणि जो लोकं तिला म्हणत आहेत, की खूप भाई किती चांगली आहे, तिला लेटर वाचायला नाही भेटलं, किती भावनुक आहे, किती रडत होती. त्या लोकांना भुलं बनवायचे काम करत होती आणि खूप लोकं तिच्या जाळ्यामध्ये सुद्धा फसलेले आहेत. परंतु तिच्या एक्झॅक्टली का प्लॅन होता आणि ह्याच्यामागची तिची स्ट्रॅटेजी काय होती आणि तिने काय चुका केल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला कळत आहे, की हा सर्व एक तिचा एक स्ट्रॅटेजी प्लॅन होता. हे सर्व तिचं नाटक होतं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं आणि तुम्हाला वाटत असेल, की ती रडारड खूप रिअल करत होती वगैरे. त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. तोच मी सांगणार आहे. आता जेव्हा एपिसोडची सुरुवात झाली, तन्वी आणि प्रभूला बोलावलं गेलं होतं. तन्वीला खूप लोकं वाईट-वाईट म्हणतात, की तन्वी अशीच आहे, बिग बॉस सपोर्ट करत आहे. कोणीही बिग बॉस कोणाला सपोर्ट करत नाही. आणि अशीच आहे म्हणजे सिंपथी कार्ड घ्यायचा प्रयत्न करते, स्वतःला खूप महान दाखवण्याचा प्रयत्न करते, फलाना करते, वगैरे, वगैरे करते. पण मी तिच्याबद्दल एकच गोष्ट सांगेन, ज्या प्रकारे तन्वी आणि प्रभूला समोर बोलावलं आणि तन्वीने एखादी असते ना आपली मोठी बहीण, मोठी त्यांचा खरंच रिअलमध्ये बॉन्ड आहे आणि ज्या प्रकारे आपली मोठी बहीण आपल्याला कशी समजवते, त्याच प्रकारे ती प्रभूला समजत होती, की तुला हा का बरं पत्र पाहिजे याचं कारण मला सांग. मी तुला पत्र वाचू देईन, तर तू चांगला गेम खेळशील का? स्ट्राँग गेम खेळशील का? अजून पॉवरफुल होशील का? त्यावर तो म्हणते, की हो मी होणार. आणि एक मोठी बहीण जे काम करते तेच तन्वीनं केलं, की घे तुझी आई हे माझी आई असते, तू लेटर वाच, मला काही फरक पडत नाही. आणि कितीही म्हणत असाल, की तिला मोठं दाखवायचं होतं स्वतःला किंवा चांगलं दाखवायचं होतं म्हणून तिनं केलं. तिनं काहीही असो, परंतु तिनं योग्य असा डिसिजन घेतला. परंतु खरा बॉन्ड काय असते ना, रिॲलिटी काय असते ना, एक मोठी बहिणीचं काम काय असते ना, खरंच तिच्या कृत्यामधून दिसला आणि मला खरंच त्या तन्वी आणि प्रभूचा बॉन्ड मध्ये एक रिॲलिटी आणि एक ऑनेस्टी सुद्धा दिसते. आणि दुसरीकडे जो आला होता राकेश होता आणि दीपाली होती. हे दीपाली तर बाप रे बाप, हिला स्वतःचा गेम समजतच नाही का, की पहिला स्वतःचा ऑक्सिजन पुरवायचं, मग दुसऱ्याला जाऊन ऑक्सिजन वगैरे द्यायचं. तिला गेमच समजत नाही यार. ते का बरं अशी स्वतःसाठी खेळत नाही, का बरं अशी मतिमंद सारखी वागते तर मला कळत नाही. ज्या प्रकारे राकेश आणि दीपाली आली आणि त्यानंतर ही दीपाली स्वतःसाठी फाईट करतच नव्हती. नाही राकेश, हो मला माहिती तुला आईची आठवण येत आहे. हो राकेश तू खूप आठवण करते. हो राकेश, 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 राकेश. अरे भाई, स्वतःच्या तोंडात आलेला घास तू त्याला देत आहेस, काय फायदा आहे? एवढा तर विचार कर, की तू नॉमिनेशन मध्ये जाशील. आता मला सांगा, राकेश नॉमिनेशन मध्ये गेला असेल तर वाचलाच असता ना, कारण की राकेशला बहुत लोक सपोर्ट करतात. राकेश ऑलरेडी टॉप कंटेनर आहे किंवा ऑलरेडी त्याची स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे आणि तो नेहमी नॉमिनेशन पासून वाचते. परंतु सोनाली तुझा गेम, सॉरी दीपाली तुझा गेम कसा आहे? तू मागे आहेस, तुला खेळता येत नाही, तुला जमत नाही, तू बॉटम मध्ये जाते आणि तुला खेळाय, तुला वाचण्याचे चान्सेस पण खूप कमी आहेत. तर तुला इथं आपला डोका लावायला पाहिजे होता ना. आणि आपल्या तोंडातला घास काढून त्याने जर राकेशच्या तोंडामध्ये टाकला, की ठीक आहे तू आपल्या आईचा पत्र वाच, आणि मग नंतर अति शहाणपणा दाखवण्यासाठी किंवा अति फालतूपणा दाखवण्यासाठी बिग बॉसला रिक्वेस्ट करते, की मला सांगा मी आजी झाली की नाही झाली, माझ्या लेकीची तब्येत बिघडली आहे की नाही बिघडली आहे. एवढीच तुला काळजी होती तर मग स्वतःचा पत्र वाचायला पाहिजे होता ना ग. स्वतःच्या भाई, एवढा मतिमंद कसा राहू शकते यार तुम्ही. ते पण सोड, स्वतःच्या पत्र सोड, नॉमिनेशन मध्ये राकेशपेक्षा तू वीकच आहेस आणि तू नॉमिनेशन मध्ये यायचं, तुझ्या जाण्याचे चान्सेस जास्त आहेस. एवढा तर विचार कर. माणुसकी दाखवायची पण कुठे दाखवायची, कशी दाखवायची, कशासाठी दाखवायची, खरंच गरज आहे का ह्या गोष्टीची? एवढ्या पॉइंट लक्षात ठेवायला पाहिजे होता यार, पण हे काहीच नाही करत. आता जो मेन मुद्दा आहे अनुश्री आणि संस्कृतीचा, त्याच्यावर येऊन, आणि ती एक दिवसा पहिलेच ना अनुश्री खूप वीक फील करत होती, की मला आईची आठवण येत आहे. विशाल सोबत ती सांगत सुद्धा होती, की मला आईची आठवण वगैरे येत आहे आणि थोडी वीक वीक वगैरे दिसत होती, की आता तिला माहित होतं, की आता माझा गेम काही चालत नाहीये. मागच्या कालच्या एपिसोडमध्ये जाऊन बघाल तर ती म्हणत होती, की काटा ग्रुपला मला आता फोडायचा आहे. काटा ग्रुपमध्ये दोनच स्ट्रॉंग आहेत, तन्वी आणि राकेश दादा. त्यांना मला फोडायचं आहे आणि तिचा समजून येत होता, की तिला आता परत टोळीमध्ये जायचं आहे. परत विशाल जवळ जायचं आहे. तिचा तोच गेम प्लॅन आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये ते तिच्या सर्व जेव्हा लेटर वगैरे वाचत होते ते खूप इमोशनल होत होते, की मला सुद्धा वाचायचं आहे. रडरड चालू होता आणि खरंच तिचे जे रडणं वगैरे आहे तो खोटं नव्हतं. मतलब ओके, तिला वाटत असेल सर्वांनाच आईचे वगैरे पत्र किंवा घरचे पत्र वाचून सर्वजण इमोशनल होतात. ॲज अ ऑडियन्स पण आपण इमोशनल होतो, की ठीक आहे यार, इट्स व्हेरी टू मच इमोशनल. तर ती आली अनुश्री
आणि संस्कृती आली आणि ज्या प्रकारे बिग बॉसने अनाउन्स केलं, की प्रिय काटा आणि प्रिय ससाचे पत्र आलेले आहेत. कारण की काटा म्हणजे सॉरी किडा म्हटलं होतं. किडा आणि ससा हे त्यांच्या घरचे नावं वगैरे असतील. त्यावर अनुश्री खूप बस्ट आउट झाली. मतलब ती ब्रेकडाउन झाली. रडतच बसली वगैरे, वगैरे. आणि संस्कृतीला काही नव्हतं रे. संस्कृतीचा क्लिअर प्लॅन होता, की भाई नाही, मला नॉमिनेशनपासून वाचायचं आहे. मी ऑलरेडी वीक आहे. मी ऑलरेडी मागच्या वीकमध्ये नॉमिनेशनमध्ये आली. मी अजून पुन्हादा हे रिस्क घेऊ शकत नाही. मला सुद्धा गेम खेळायचा आहे. आणि तिने स्वतः म्हटलं, की "तुझ्याजवळ 8 हप्ते तू खेळली आहेस गेम. मला एक तरी हप्ता खेळू दे" वगैरे असं चालू होतं. आता मला सांगा, एखादी गोष्ट मला हवी, तर मी काय करीन? मी रडारड करीन, "अरे मला पाहिजे, मला पाहिजे, मी भीक मागते, मला पाहिजे." मी अशी करीन, की त्याला घेण्याचा प्रयत्न करीन. मी एखादी गोष्ट मला हवी, तर त्याच्यासाठी मी ॲक्शन करीन ना. मी काहीतरी रडरड करीन, काहीतरी माझा पहिला क्लिअर काय राहील दिमागामध्ये 2-3 तिच्यासमोर गेलेले होते, फेऱ्या झालेल्या होत्या. माझ्या मेंदूमध्ये काय राहील, की मला काहीही करून बजर वाचवायचा आहे. कारण की काहीही झालं तरी मला फक्त माझ्या आईचाच पत्र पाहिजे आणि मी आता कोणाचा काही बघणार नाही. कोणी काय नॉमिनेशनमध्ये जाते, काय आहे, इमेज आहे, फुमेज आहे, हा गेम आहे, काही आहे, मला काहीही फरक नाही पडत. फक्त मी बजर वाजवीन आणि बजरकडेच लक्ष देईन. हे पहिलेच माइंडसेट रेडी नाही राहत का? आता तिला आईचा पत्र पाहिजेच होता, तर ते तिला का मग परत होते संस्कृतीला, मला भीक मागते, मला हा अगं तुम्ही इक्वल आहात. तुम्हाला काय भीक मागायची गरज आहे? ज्या प्रकारे तुझा फक्त हाच ठेवायचा होता, की आपला जर एखादी गोष्ट हवी, तर त्याच्यासाठी ॲक्शन करणे आणि त्या मुलीने एकही ॲक्शन केलं नाही. बझरवर हात सुद्धा सोडा, बझरजवळ तर गेली सुद्धा नाही, की की ठीक आहे मी बझरजवळ जाते, बझरजवळ हात ठेवते, काही झालं तरी काही करते. त्या संस्कृतीला भीक मागत होती, "प्लीज मला करू दे, करू दे." अरे तिला काय करायचं आहे? तिने तर चांगला गेम खेळला, स्वतःचा बझरवर हात ठेवला आणि चल बझरवर हात ठेवल्यानंतरही तुला छान चिप्पडी करायची होती. एवढं त्यामध्ये अग्रेशन होता, तुला एवढी आईची चिठ्ठी पाहिजे होती आणि एवढा तुला त्रास होतच होता, तर तू काहीतरी ॲक्शन केली असतीस ना. तिचा हात होता. सागर दादाने ज्या प्रकारे प्राजक्ताचा प्रेस केलं होतं, तसं तरी काहीतरी करायचं होतं किंवा काहीतरी झनाझपटी, काहीतरी स्ट्रगल करायला पाहिजे होता. परंतु तिनं काहीही केलं नाही. फक्त तिथं एका जागेवर बसली होती, एका जागेवर स्टँड होती आणि एका जागेवर रडरड करत होती आणि रडारड, "मला भीक दे, मला आईची गरज आहे, मी हे करीन, तो करीन, तो करीन." हाच मी नाही का रडरूड करत आहे, रडरूड करत आहे. परंतु मला जी गोष्ट आहे त्याच्यासाठी मी ॲक्शन नाही करत आहे, त्याच्यासाठी मी कृती नाही करत आहे, त्याच्यासाठी मी फाईट नाही करत आहे, त्याच्यासाठी मी छिनाछपटी नाही करत आहे, त्याच्यासाठी मी काहीच प्रयत्न करत नाहीये. तर ती गोष्ट मला कशी काय हवी? क्वेशन मार्क आहे ना. एखादा आपल्याला एक्झाममध्ये चांगले मार्क आणायचे असतात, तर आपण अभ्यास करून, सकाळी उठून टाईम टेबल डिसाईड करून मग आपल्याला माहिती आहे, की हा प्रश्न इम्पोर्टंट आहे, हा टॉपिक इम्पोर्टंट आहे. काही ना काहीतरी कृतीमध्ये आणून ना तेव्हाच आपल्याला मार्क येतील ना. जर बर्जर तुला दाबायचंच होतं आणि चिठ्ठी तुला पाहिजेच होती, तर बजर जवळ काही ना काही तुला ॲक्शन, काही ना काही करायला पाहिजे होते ना. तू काहीच नाही केलीस आणि फक्त रडारड केलीस, "मला पाहिजे, मला पाहिजे. भीक मागते गं, मी तुला हा करते गं." ते कोण होते तुला भीक देणारी? तुझ्याकडे स्वतःचा हक्क आहे, तू छीन ना तो हक्क. तू एवढा चांगला गेम खेळते, तू चोरी करते, नाटकं करते, फलाना करते, चुगली करते, हा करते, तो करते. तुला स्वतःच्या आईच्या लेटरसाठी स्वतःसाठी लढता सुद्धा आलं नाही. तर मग ह्याच्यावरून समजून येते, की तुझा एक खूप चांगला स्ट्रॅटेजी प्लॅन होता, की तुला फक्त असा रड करून हे दाखवायचं आहे, की मी किती रडरडत आहे, परंतु मला चिठ्ठी भेटली नाही आणि मला चिठ्ठी भेटली नाही म्हणून लोकांना वाटेल, की किती सिम्पॅथी काढ यार अनुश्रीबद्दल किती खरंच वाईट झालं. अनुश्रीला नाही का यार आपलं तिला वाचायला पाहिजे होतं. किती रडरड करत होती गं, किती जेन्युइनली रडत होती. तिला खरंच वाटत होतं आणि मला सुद्धा ऑडियन्सला असं वाटत होतं, की तिला भेटली पाहिजे होती. पण ज्या मुलीला भेटायला पाहिजे होती, ज्या मुलीला पाहिजे होती, त्याच मुलीने ॲक्शन केलं नाही. तर तिचा काय नाटक नव्हता का हा? तिचा प्लॅनिंग नव्हता का? ते खूप स्मार्ट आहे. ते खूप स्मार्ट आहे. आपल्याला असं वाटते तिचा रड वगैरे खोटं नसेल, पण ती खूप स्मार्ट आहे. ज्या प्रकारे तिला माहीत आहे कुठं गेम प्लॅन काय करायचं, काय केल्याने मला सिम्पॅथी भेटेल, काय केल्याने माझी इमेज अजून पॉझिटिव्ह होणार, काय केल्यानं मला कसे दिसणार. तिला एक्झॅक्टली एक-एक गोष्ट माहीत आहे. ज्या प्रकारे तिनं जे आपल्या एखादी गोष्ट हवीसाठी कृती केलं नाही, काही ॲक्शन केलं नाही, त्याच्यावरून समजून येते, की तिला फक्त ते नाटक करायचं होतं. म्हणजे चिठ्ठी नाही भेटली म्हणजे महाराष्ट्राचा सपोर्ट, महाराष्ट्राची सिम्पॅथी, महाराष्ट्राचे इमोशन तिच्यावर जाणार आणि मग ते अजून तिची पॉझिटिव्ह इमेज होणार. वोटिंगमध्ये तर तशीही वाचणार. अशा तिचा स्ट्रॅटेजी प्लॅन होता आणि खूप चांगल्याने तिनं गेम खेळलं आणि संस्कृतीनं तर भाई तिला संस्कृतीनं तर गेमच खेळलं. तिनं संस्कृतीला ज्या तिने तिला माहिती आहे, की मला नॉमिनेशनपासून वाचायचं आहे, तर मला बझरवर हात ठेवायचा आहे, बझर दाबायचा आहे, दॅट्स इट. आणि तिला जो पाहिजे होता त्या गोष्टीसाठी तिनं कृती केलं आणि कृती केल्यानंतर तिला भेटून गेली आणि नॉमिनेशनपासून सेव्ह झाली. दॅट इज अ प्लेयर. ह्याला म्हणतात प्लेयर आणि ती ना ते फक्त रड-रूड तिचा चालू होता आणि दुसरीकडे हा सर्व टास्क वगैरे, वगैरे सर्व काही झाला. त्याच्यानंतर
कालच्या आम्ही सांगितलं होतं, की हे प्राजक्ता किती फेक आहे, किती रिअल आहे. तिचा खरा चेहरा आजच्या एपिसोडमध्ये अजून दिसला. ज्या प्रकारे ती विशालसोबत वगैरे बसली होती आणि म्हणत होती, "अरे संस्कृतीला पहिलंच सांगायला पाहिजे होतं ना, की तिला नॉमिनेशनपासून वाचवायचं आहे. कशाला ती नाटक करत बसलेली होती. मग तू मग कालच्या एपिसोडमध्ये काय करत बसली होतीस गं? तू पण तर नाटकच करत होतीस." जेव्हापासून मतलब राखीने तिच्या अपोझिट डिसिजन घेतलं आणि तिने राखीसोबत बोलणं वगैरे सोडलं आणि राखी आणि प्रभू डिस्कशन करत होते, कन्व्हर्सेशन करत होते. त्यावर राखी म्हणते स्वतः, की ह्या प्राजक्ताचे नाटक चालू होते. तिला फक्त नॉमिनेशन पासून वाचवायचं होतं. म्हणून तिचे नाटक चालू होते आणि मी तिला नॉमिनेशन पासून वाचवलं नाही. जो खरं होते तो डिसिजन घेतला तर तिच्या अंगात झोंबलेला आहे. ती आता बोलत नाहीये माझ्यासोबत. परंतु ते नॉमिनेशनला एवढी घाबरते, तिला आईचा सुद्धा पत्र नव्हता पाहिजे होते. आणि ते पण सोडा. एवढेच हे सागर आणि प्राजक्ता खरी भाऊ बहीण वगैरे आहेत. तरी प्राजक्ताने आजच्या एपिसोडमध्ये एकदाही सागरला म्हटलं नाही, की "तू पेपर वाचलास, तू लेटर वाचलास, मला खरंच आनंद आहे. तू मागच्या वेळेस बॉटममध्ये होतास आणि आता तू नॉमिनेशनपासून सेव्ह आहेस. मला खरंच खूप आनंद झाला." त्या प्राजक्ताच्या तोंडातून एकही असा शब्द निघालेला नाही आणि तुम्हाला वाटते, की ती खरी आहे आणि ती स्वतः खूप महान आहे. परंतु सर्वात खोटारडी आणि सर्वात चालाक जो प्राणी असेल ते म्हणजे फक्त प्राजक्ता आहे. तो एक अनुश्रीचा पूर्ण प्लॅन सांगतो तुम्हाला. अनुश्रीला फक्त आणि फक्त टोडी ग्रुप आता जॉइन करायची आहे. ज्या कालच्या एपिसोडमध्ये स्वतः ते संकेतसोबत डिस्कशन करत होती, की मला आता काटा ग्रुपला फोडायचं आहे आणि ज्या प्रकारे ते विशालला सपोर्ट करते, विशाल करत असते, विशालच्या बाजूला रडते, विशालला चिठ्ठी वाचू द्या, फलाना करते, विशाल करत आहे ना, तिच्यावरून समजत आहे, की ती आता रुचिता 2.0 बनायला रेडी आहे आणि ती आता पुन्हा काटा ग्रुप जॉइन करणार आहे, जेणेकरून तिचा गेम अजून पलटेल आणि अजून पंप होईल आणि तिला अजून चांगल्या गोष्टी भेटेल. इकडचा तिला माहिती आहे, की इकडे आपल्याला काही भाव भेटत नाहीये, इकडे काही लेणं-देणं नाहीये. आपण आपल्या पुन्हा काटा ग्रुपमध्ये जायचं आणि जॉइन करायचं. हाच तिचा गेम प्लॅन आहे आणि ती खूप स्ट्रॅटेजिकली खूप स्मार्ट प्लेयर आहे. जो लेटरचा तिने जो कांड केला नाही, तुम्हाला त्याच्याबद्दल काय मत आहे मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.